नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन एवढा सगळा घरी राडा झालेला असतो तरीही सायली ही अर्जुनसाठी कॅन्डल लाईट डिनर प्लॅन करते. कारण अर्जुन भयानक चिडलेला असतो, त्याला खूप राग आलेला असतो. कारण जो काही गोंधळ झालेला असतो तो एवढा मोठा असतो. आणि त्याचबरोबर अर्जुनने म्हणजे त्याचं नवऱ्याचं कर्तव्य कशा पद्धतीने बजावलेलं आहे हे पाहण्यासारखं आहे. नवरा असावा तर अर्जुनसारखा असं प्रत्येक मुलीला वाटणार असं अर्जुनने केलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. एवढं सगळं झालेलं होतं तरीही अर्जुनसाठी सायलीने कॅन्डल लाईट डिनर डेटची तयारी केलेली असते. तर इकडे जेलमध्ये खूप मोठा राडा झालेला असतो. ॲडव्होकेट दामिनी आहेत त्या जेलमध्ये गेलेल्या असतात. कारण तिथे धुलाई झालेली असते, ती म्हणजे साक्षीची. नक्की का धुलाई केलेली आहे, नक्की काय झालेलं आहे, कशासाठी या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलशी कनेक्टेड राहा. इकडे प्रियाची नाटकं सुरूच असतात. प्रियाचं असं म्हणणं असतं की ह्या सायलीने मुद्दामून हे केलेलं आहे, तिने आमच्या रूममध्ये कॅमेरा लपवलेला आहे, एवढ्या खालच्या दर्जालाही गेलेली आहे, असंच प्रिया सायलीवरती आरोप करत असते. तेव्हा मात्र पूर्णाजी, कल्पना, त्याचबरोबर अश्विन पण नेमका टायमिंगला तिथं आलेला असतो आपल्या बायकोची बाजू घ्यायला. आणि तो तिथं आलेला असतो आणि तो म्हणत असतो की एवढ्या घाणेरडं काम, म्हणजे माझा ना विश्वासच बसत नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते आपल्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी नाही रे अश्विन, माझ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. कारण ही सायली आहे ना, ही जळते माझ्यावरती. कारण या घरामध्ये सुनेचा मान मिळतो मला, म्हणून तिने हे सगळं केलेलं आहे आणि हे सगळं तिनं मुद्दामहून केलेलं आहे असं ती अश्विनला ठणकावून सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की बास झालं तन्वी, खूप झालं तुझं. कारण माझ्या बायकोने काय केलेलं आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे तिच्यावर कसलेही आरोप करायचे नाहीत. प्रिया मात्र आरोप करत असते. ती म्हणत असते की आता विचार ना तिला काय केलंय तिनं. इतर वेळी उपदेशाचे डोस पाजत असते ना, आणि तू पण आमच्या कोणाच्या चुका झाल्या तर लगेचच बोलायला तयार होतो. आज विचार तिला काय राडा घातलाय तिनं, नक्की काय केलेलं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी केलेल्या आहेत, विचार तिला, असं म्हणत बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे प्रियाची नाटकं ही सुरूच झालेली असतात. ती खूप बोलत असते, तिच्या तोंडाला येईल ते बोलत असते, तिच्या तोंडाला काही आळा राहिलेला नसतो. आणि ती मात्र सायलीवरती आरोपच करत असते. तिचं एवढंच म्हणणं असतं की ह्या सायलीनं ह्या सर्व गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या मुद्दामहून केलेल्या आहेत आणि माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिनं केलेलं आहे, हे सगळं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की बास, एकदम खालच्या दर्जाला गेलेली आहे ही मुलगी, हिच्याकडून अपेक्षाच करू शकत नाही आपण, असं अश्विन बोलत असतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की बास झालं अश्विन, आत्तापर्यंत मी फक्त ऐकूनच घेत आहे, माझ्या बायकोच्या बद्दल वाटेल ते बोललं जाते, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तिनं काहीही चुकीचं केलेलं नाही. पूर्णाजी मात्र म्हणू लागते खरंच मला ना कळतच नाहीये, मला सायली आत्ताच्या आत्ता सांगायचं आहे की तू कॅमेरा, तो मोबाईल यांच्या रूममध्ये ठेवला होतास का, हा प्रश्न विचारला जातो. आता सायली कधीच खोटं बोलत नाहीये हे माहिती आहे. तेव्हा सायली म्हणत असते की हो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, हे कशासाठी केलेलं आहे. तेव्हा सायली सांगत असते की हे सगळं मी केलेलं आहे, त्यामुळं प्रिया जी आहे ती खोटारडेपणा करत आहे, तुमच्या सगळ्यांशी खोटं वागत आहे, त्यासाठी मला हे सगळं करावं लागलेलं आहे. कारण प्रियाने जी काही नाटकं केलेली आहेत आत्तापर्यंत, ती ज्या पद्धतीनं वागत आहे त्यामुळं मला हे सगळं करावं लागलेलं आहे, हे ती बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे अश्विन जो असतो तो ओरडायला सुरुवात करत असतो, म्हणजे काय लाज वाटते का हिला, एवढ्या खालच्या थराला कशी जाऊ शकते ही. तेव्हा प्रिया म्हणत असते की अश्विन मला ना खरंच कळत नाहीये, हिने ना मुद्दाम केलेला आहे, या घरामध्ये मला सुनेचा मान मिळतो, पूर्णाजी, आई सगळेजण माझ्याशी प्रेमाने वागतात म्हणून हे सगळं झालेलं आहे. मला अश्विन या घरात राहायचंच नाहीये, मला असल्या घरात राहायचंच नाहीये, ज्या घरात मला शांतता भेटत नाहीये त्या घरात मला राहायचं नाही, मी त्या घरात राहणार नाही, असं प्रियाने बोलायला सुरुवात केलेली असते. आत्ताच्या आत्ता अश्विन चल आपण बाहेर जाऊया, मला या घरात राहायचं नाही, आपण रस्त्यावर राहूया, पण आपण या घरात राहायचं नाही, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन सायली पाहत असतात. प्रियाने आणि अश्विने एकमेकांचा हात पकडलेला असतो आणि निघालेले असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते की काय करू, या घरातले मला कोणी थांबवणार आहे का नाही, नाहीतर खरंच रस्त्यावर राहायची वेळ येईल माझ्यावरती, असं प्रियाचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणते की थांब अश्विन, तुम्ही दोघांनी कुठेही जायची गरज नाही, कारण चूक ज्यांनी केलेली आहे, ज्यांनी तुमच्या रूममध्ये मोबाईल लावलेला होता, कॅमेरा लावलेला होता,
बाहेर पडायचं असेल तर त्यांनी बाहेर पडायचं आहे, तुम्ही ह्या घरातून कुठेही जायचं नाही असं बोललं जात असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर आहे, आज माझ्या बायकोने रूममध्ये कॅमेरा लावला आणि तोही चांगल्या कामासाठी लावलेला होता, कारण ही तन्वी खोटारडी आहे. प्रत्येक वेळेस तुमच्याशी खोटारडेपणाचं नाटक करत राहत असते आणि तिचा खोटारडेपणा समोर आणण्यासाठी माझ्या बायकोने हे केलेलं आहे. तिचा कुठलाही गाणेरडा कुठलाच हेतू नव्हता, एवढं लक्षात ठेव. तेव्हा कल्पना म्हणत असते म्हणजे काय चाललंय हे सगळं, ही मुलगी ज्या घरात आहे ना त्या घरात हेच होणार आहे. अर्जुन म्हणत असतो की बाद झालं. कसं आहे माहिती आहे का, जेव्हा अस्मिताई आमच्या घरामध्ये आमच्या रूममध्ये उभा राहून सगळं आमचं बोलणं चोरून ऐकत होती तेव्हा तू तिला घराबाहेर काढलं. ह्या तन्वीने कितीतरी वेळा आमच्या रूममध्ये येऊन ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, राडा घातलेला आहे, तिला ते तू ऐकवलेलं आहेस, तिला घराबाहेर काढलंय. इव्हन पाडव्याच्या दिवशी पण जे काही घडलेलं होतं, पाडव्याच्या दिवशी ब्लँकेट, ते सडलेलं अन्न आपल्या घरात कुठून आलं याचा विचार केला का? काचा कोणी टाकल्या होत्या हे सगळं तुमच्या समोर आलं होतं, तरीही तुम्ही त्या गोष्टींचा विचार नाही केला. अगदी अलगदपणे तन्वीनं केलेला आहे, तन्वीकडून चुकून घडलेला आहे म्हणून तिला माफ केलेला आहे. प्रत्येक वेळेस दोष मात्र माझ्या बायकोला द्यायचा असतो, प्रत्येक वेळेस माझ्या बायकोला दोषी ठरवायचं असतं आणि आत्ताही तुम्ही तेच करत आहात. प्रूफ द्यायचं असेल तर माझ्या बायकोनं द्यायचं, बाकी काही नाहीये. बाकी तुम्हाला त्याच्याशी देणं घेणं नसतं, फक्त जे काय करायचं आहे ते माझ्या बायकोने करायचं असतं असं अर्जुन म्हणत भयानक असा चिडलेला असतो. अर्जुन जे बोलत असतो ते मात्र पाहतच राहण्यासारखं असतं. अर्जुनचा राग अनावर झालेला असतो, अर्जुनला सहन होत नसतं आणि अर्जुन बोलत असतो, ओरडत असतो आणि त्यासोबतच इकडे पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन बाद झालं. त्या दिवशी जे घडलेलं होतं पाडव्याच्या दिवशी ते आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं होतं आणि हे सगळं जे तू बोलतोयस ना हे तुझ्या बायकोच्या प्रेमासाठी बोलतोय. एक गोष्ट लक्षात ठेव, जरा डोळे उघडे ठेव. प्रिया मात्र घाबरलेली असते. अर्जुन म्हणत असतो की मला फक्त आता एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही मला घराच्या बाहेर काढणार आहात आणि माझ्या बायकोने प्रत्येक वेळेस याच गोष्टी करायच्या आहेत, कारण तिने स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, स्वतःचं सगळ्यांच्या समोर सांगायचं आहे मी चांगली आहे, मी योग्य आहे, एवढंच करायचं आहे. पण ह्या तन्वीने कितीही चुका केल्या तरी प्रत्येक वेळेस पूर्णाजी तू तिला माफ करत असते. तेव्हा सायली म्हणत असते की खरंच माझं चुकलं आई बाबा, पूर्णाजी माझं चुकलं. आता मूर्ख प्रताप मात्र तिथे येतो आणि सायलीला म्हणू लागतो की तुला जर माफी मागायची असेल तर तू तन्वीची माफी मागायची आहे, कारण हे तन्वीच्या बाबतीत तू चुकीचं वागलेले आहे, त्यामुळं तुला तन्वीची माफी मागावी लागणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि तन्वीची माफी मागायला तो सांगत असतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की बाद झालं, आता अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही. इथे कोणीही तन्वीची माफी मागणार नाही. सायलीचं काही चुकलेलं नाहीये, ते जे काम त्यांनी केलेलं होतं ते चांगल्यासाठी केलेलं होतं, एखाद्याचा खोटारडेपणा समोर आणण्यासाठी केलेलं होतं. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या बाबतीत जर हे झालं असतं तर मी मान्य केलं असतं, पण मिसेस सायली तुम्ही तन्वीची अजिबात माफी मागायची नाही. अर्जुनने एवढ्या स्पष्टपणे सांगितलेलं असतं की खरंच म्हणजे धक्का बसण्यासारखी गोष्ट असते. अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की सायली माफी मागणार नाही आणि तो म्हणत असतो की मला सांग, तू आत्ता सायलीला घराच्या बाहेर काढायला निघालेली आहे तेव्हा कधी या गोष्टी केल्या होत्या का? कारण काहीही झालं तरीही त्यावेळेस कधी असा विचार केला होता का की तुम्ही आत्ता लगेच सायलीला घराच्या बाहेर काढताय? अस्मिताईला काढलं होतं बाहेर, कुणाला काढलं होतं बाहेर आणि सायली माफी मागायला जाणार असते तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की अजिबात माफी मागायची नाही, एवढं लक्षात ठेव. आणि असं म्हणत सायलीचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो. इथेच मात्र आता प्रियाचा पचका झालेला असतो, अक्षरशः पोपट झालेला असतो. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिच्या बाबतीत जे घडलेलं असतं ते एवढं भयानक असतं की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही, कारण जी तिनं माती खाल्लेली असते त्या गोष्टीची शिक्षा तिला मिळालेली असते. पूर्णाजी इथं म्हणत असते की माझ्या घरामध्ये फूट पडायला नको आहे, माझी नातवंड नातसुना सगळे माझे एकत्र राहिले पाहिजेत, काहीही झालं तरीही या घरामध्ये फूट पडायला नको आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा तिथे प्रताप म्हणत असतो की कुणीतरी नमतं घेणं गरजेचं आहे, जर हे अशाच पद्धतीने चालत राहिलं तर खूप अवघड होणार आहे असं प्रताप म्हणत असतो. आणि प्रत्येक वेळेस आपण जो काही घरामध्ये राडा करतो हे चुकीचं आहे. इकडे आता प्रिया अश्विनला म्हणत असते की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे अश्विन, तुझ्या लक्षात येत नाहीये या घरामध्ये आपल्याला कधी शांततेत राहता येणार नाही. अश्विनही म्हणत असतो बरोबर आहे तन्वी, तुला प्रत्येक वेळेस त्रासच सहन करावा लागत आहे, कारण आत्ता मी या गोष्टी सहन करणार नाही, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुन आणि सायली बोलत असतात. इकडे सायली म्हणत असते की माफ करा मला. अर्जुन म्हणतो तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलेलं आहे हे सगळं, कारण तुमच्या लक्षातही आलेलं नाही की ह्या गोष्टीमुळं काय परिणाम होणार आहे. तेव्हा सायली म्हणत असते की मला पुरावा मिळवायचा होता म्हणून मी हे सगळं केलेलं होतं. तेव्हा मात्र
अर्जुन म्हणत असतो की असा चोरून मिळवलेल्या पुराव्यांचा किंवा एव्हिडन्सचा कोर्टात काहीही उपयोग होत नाही. तुम्ही विसरला आहात का सायली, असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते, पण अर्जुन सर, मी तर तुम्हाला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला होता. अर्जुन म्हणतो, या सरप्राईजचा काहीही उपयोग होणार नाहीये मिसेस सायली. अहो बघितलं ना काय गोंधळ झालेला आहे, तुमच्या लक्षात येतंय का, असं म्हणत अर्जुन भयानक चिडलेला असतो. अर्जुन सायलीला बोलत असतो. सायली म्हणत असते, अर्जुन सर मला माफ करा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुमचा उद्देश ठीक होता, पण जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आता बघितलं ना सगळं वाटोळं झालेलं आहे. अर्जुन सायलीला घेऊन कॅन्डल लाईट डिनरला जाणार होता, पण हा सगळा गोंधळ झालेला असतो आणि अर्जुनची चिडचिड वाढलेली असते. अर्जुनचं असं म्हणणं होतं की तुम्ही असं सायली नको होतं करायला, तुम्ही अशा पद्धतीनं वागायला नको होतं. या सगळ्याचा परिणाम बघितला ना तुम्ही काय झालेला आहे. त्यांना आयतं मिळतो, ती प्रिया कशी आहे माहिती ना तुम्हाला, आणि तुम्ही अशा पद्धतीनं काहीतरी चुका करता आणि तुम्हाला त्रास होतो. तुम्ही मला एकदा सांगायचं होतं ना तुम्ही काय करणार आहात त्या बाबतीत. तुम्ही जर एकदा माझ्याशी बोलला असतात तर मला सगळं कळलं असतं, मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या. पण तुम्ही माझ्याशी एकदाही बोललेला नाहीत, तुम्ही एकदा फक्त माझ्याशी बोलायला हवं होतं, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि अर्जुन सायलीला समजावत असतो, परंतु सायली म्हणत असते की माफ करा मला, माझ्याकडून चूक झाली, मी असं नको होतं करायला, असं म्हणत इकडे बोललंच जात असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याच वेळेस एक मोठी गोष्ट घडते, आणि ती म्हणजेच इकडे अर्जुनला आता हॉटेलमधून फोन आलेला असतो. कारण अर्जुनने तिथे हॉटेलमध्ये टेबल बुक केलेला असतो, कॅन्डल लाईट डिनरसाठी त्याला जायचं असतं, म्हणून त्याने हे सगळं केलेलं असतं. आणि तिथून आता कॉल आलेला असतो. अर्जुन आणि सायली दोघंही आता विचार करत होते आणि या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. त्यामुळंच आता ह्या सगळ्या गोष्टीचा कसा अर्थ काढायचा अर्जुनला कळतच नसतं. आणि सायली मात्र अर्जुनची माफी मागत असते. अर्जुनला म्हणत असते की अहो मला माफ करा, पण मला एक कळत नाही आहे की मी हे केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी फक्त एवढाच उद्देश होता की अश्विन भाऊजी घरी नाही आहेत हे मला माहिती होतं, आणि म्हणूनच मी हे सगळं ठरवलं होतं, असं सायली अर्जुनला सांगत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो, हो बरोबर आहे, तुम्ही जे ठरवलं होतं ते सगळं मला मान्य आहे, पण त्याचा परिणाम काय झालेला आहे हा तुमच्या लक्षात आलाय का, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. सायली मात्र अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण सायलीला पण माहिती असतं की तिच्याकडून काय चूक झालेली आहे. तिच्याकडून जी चूक झालेली आहे ती खूप मोठी आहे, हेही सायलीला चांगलंच माहिती होतं. आणि आता सायली स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, अर्जुनलाही शांत करत असते, कारण तिला माहिती नव्हतं की नक्की काय होऊ शकतं, या पुराव्यांचा वापर होणार आहे की नाही, हे सगळं तिच्या लक्षातच आलेलं नव्हतं. आणि म्हणून तिने ह्या सर्व गोष्टी केलेल्या होत्या. आता तिच्या लक्षात आलेलं आहे तिच्याकडून काय चुकलेलं आहे, आणि त्यामुळं सायली मात्र भयानक अशी चिडलेली असते. आणि सायली म्हणत असते की त्या तन्वीला आता मी दाखवते नक्की काय करायचं आहे ते, कारण सायलीला चांगलंच माहिती आहे की प्रिया खोटारडी आहे. प्रियाचं नक्कीच भांडं आज उघड झालं असतं हे अर्जुनलाही माहिती आहे, पण करणार काय, आता ही गोष्ट इथेच थांबलेली आहे. जेलमध्ये आरीरावी करणाऱ्या साक्षीची आता त्या कॉन्स्टेबलने धुलाई सुरू केलेली आहे. कॉन्स्टेबल तिला म्हणते आहे की हे पोलीस स्टेशन आहे, तुझ्या बापाचं घर नाही आहे, इथं राहायचं असेल तर अगदी जेलमध्ये असतात ना कैदी तसं राहायचं. पण साक्षी मात्र त्यांना उलट उत्तर देते आहे. साक्षी म्हणते तुझ्यासारख्या 4 बायका मी माझ्या घरी कामाला ठेवते. तेव्हा मात्र ती कॉन्स्टेबल चिडते आणि तिचं मुस्काड धरून थाळ थाळ थोबाडीत मारायला सुरुवात करते. साक्षीला समजले की आपण इथं हातबल आहोत आणि आपण काही करू शकणार नाही. त्याचबरोबर ती कॉन्स्टेबल तिला सांगते इथं अवकादीत राहा, आम्ही पोलीस आहेत ही गोष्ट लक्षात ठेव, जर का डोक्यात गेलीस ना तर तुझं काय करेल ना एवढं लक्षात ठेव, असं पोलीस तिला समजावून सांगते. महिपत बाहेरून सर्व काही ऐकतोय, पण महिपतला आता काहीच करता येत नाही, कारण त्याचे हात दगडाखाली अडकलेले आहेत. आपल्या मुलीला एक कॉन्स्टेबल मारते तरी देखील महिपतचा आता नाईलाज झालेला आहे, तो काहीच बोलू शकत नाही. साक्षी मात्र मार खाऊन देखील अजूनही त्या कॉन्स्टेबलला उलटच बोलत आहे. तू माझं काहीच करू शकत नाहीस असं ती म्हणते. तर कॉन्स्टेबल तिला म्हणते की तुझं काय करायचंय ते आम्हाला माहिती आहे, आता रोज तुला मार खावा लागणार, तुला जेवण जात नसलं तर नाही जाऊ दे, पण मार मात्र तुला पोटभर खायला देणार, असं कॉन्स्टेबल तिला सांगत आहे. हे सगळं ऐकल्यावर महिपत मात्र पुरताच चिडलेला आहे आणि महिपतने फोन लावलाय, तो म्हणजे त्याची वकील दामिनी देशमुख यांना. दामिनी देशमुख काम करत बसलेले असते आणि पाहते की मोबाईल वाजतोय. वाजणाऱ्या मोबाईलमध्ये तिनं बघितलंय की फोन आलेला आहे, तो म्हणजे महिपत शिकरेचा. महिपत शिकरेचा फोन आलेला पाहून ती चिडते. ती मात्र काही त्याचा फोन उचलत नाही, कारण तिला त्याच्याशी बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये.
ती फोन कट करून टाकते. महिपत पुन्हा फोन लावतो, पण पुन्हा देखील ती काही फोन उचलत नाही. महिपत वारंवार फोन लावतो, पण तिकडे दामिनी देशमुखने मात्र फोन काही उचललेला नाही. तेव्हा महिपत चिडतो. त्याला कळतं की दामिनी काही आपला फोन उचलणार नाहीये. पण आता काही केल्या, माझ्या मुलीला दररोज जो मार बसतोय, तो बसला नाही पाहिजे असंच त्याला वाटत आहे. इकडे सायलीनं छान असा मेनू बनवलेला आहे आणि ती विमलला सांगते की हा मेनू मी टेबलवर ठेवते, तू आता त्यांना बोलव आणि त्यांना जेवू घाल. सायलीने प्रताप आणि कल्पना यांच्यासाठी छान चिंच गूळ घातलेली आमटी आणि मसाले भात केलेला आहे. आणि ती सांगते, विमल आता तूच त्यांना जेवू घाल, कारण मी जर का थांबले तर ते काही जेवणार नाहीयेत. विमल म्हणते, तुम्ही त्यांची काहीच काळजी करू नका, तुम्ही फक्त टेबलवर सगळं ठेवा, मी स्वतः त्यांना जेवू घालते आणि जवळ थांबते आणि काय नको आहे ते देखील पाहते. तेव्हा सायली तो सगळा मेनू टेबलवर सर्व करून ठेवते आणि त्याचबरोबर टेबलवर एक चिठ्ठी देखील ती लिहिणार आहे. सायलीला झालेल्या सगळ्या प्रकारामुळं खूपच वाईट वाटत आहे. आपण वाईट वागलोय आणि या गोष्टीमुळे प्रताप आणि कल्पना यांना वाईट वाटलेलं आहे असा विचार करून तिने एका चिठ्ठीवर लिहून ठेवलंय, आई बाबा मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. आणि ती चिठ्ठी तिने तिथेच ठेवलेली आहे की जेणेकरून जेवताना ते चिठ्ठी वाचतील आणि आपल्याला माफ करतील. खरं तर असा गैरसमज सायलीचा आहे. आणि ती चिठ्ठी ठेवून ती निघून जात असते. तेव्हा विमल तिला म्हणते, तुम्ही किती करता सगळ्यांसाठी, पण ती प्रिया मात्र किती खोटारडेपणा करते. तेव्हा सायली म्हणते, असलं काही बोलू नकोस, अशानं तुझी नोकरी धोक्यात येईल. विमल म्हणते, मी असल्या गोष्टींना घाबरत नाही, पण आहे ना एक खरं सांगू, तुम्हीच आहे ना त्या प्रियाला चांगला धडा शिकवू शकता, मला माहिती आहे, आणि तुम्ही शिकवा असं देखील विमल तिला सांगते. तिकडे आता महिपत आलेला आहे, तो म्हणजे साक्षीकडे. तो साक्षीला म्हणतोय, कसली वाळून गेलीस तू. ते अगोदर घरी असताना काय ते आपलं डाएट का फाईट करायची, तेव्हा सुद्धा तू एवढी वाळून गेलेली नव्हती. आता पार सुकून गेलीस ग पोरी. तेव्हा ती म्हणते, मी काय करू, मला इथं एक क्षण देखील थांबण्याची इच्छा नाहीये, पण मला इथून हलता देखील येत नाही. इथल्या पोळ्या खूपच वाईट असतात, अगदी रबरासारख्या असतात, तर भाजी अशी पाण्यासारखी असते. मला अजिबात जेवण जात नाही, मला इथून बाहेर पडायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, आता तू काहीच काळजी करू नको, तुला आता जेलच्या बाहेर मी काढणार म्हणजे काढणार. साक्षी म्हणते, ते कसं काय. तेव्हा तो सांगतो की तुझी केस आता महाराष्ट्रातल्या नव्हे, मी तर म्हणतोय जगातल्या सगळ्यात भारी वकिलानं घेतलेली आहे, ती म्हणजे दामिनी देशमुख. आणि ती दामिनी देशमुख म्हणजे आग आहे आग. ती बघ आता कोर्टामध्ये काय करेल ते. तू ना जास्त नाही, हा हा म्हणता असे तू जेलच्या बाहेर पडशील. मला तर वाटतंय हा हा म्हणायची सुद्धा गरज पडणार नाही, त्याच्या आधीच तू जेलच्या बाहेर पडशील असं मला वाटतंय. असा कॉन्फिडन्स जेव्हा महिपत देतो, तेव्हा साक्षीला बरं वाटतं. साक्षी म्हणते, तुम्ही खरं बोलताय ना. महिपत म्हणतो, 113% खरं. तुला माहित आहे ना, आपण कधी खोटं बोलत नाही, तुझ्या बाबतीत तर नाहीच. तुला आपण जेलमधून काढणार म्हणजे काढणार, तू आता कसलंच टेन्शन घेऊ नको. मी तुला म्हणतोय, मी तुला शब्द देतोय, आताच संपलंय. तुझा वनवास सगळा संपलेला आहे. लवकरात लवकर तुला आपण जेलच्या बाहेर काढणार आहे. तेवढ्यात कॉन्स्टेबल येतो आणि त्याने साक्षीसाठी डबा आणलेला आहे. महिपत म्हणतो, खास तुझ्यासाठी बिर्याणी आणलेली आहे, ती खा. काय इथं काय खात असशील तू काय माहिती. म्हणून महिपतने ती बिर्याणी उघडलेली आहे आणि तो साक्षीला म्हणतोय, तू खा. त्यानंतर कॉन्स्टेबल त्याला एक चमचा देतो आणि महिपत कॉन्स्टेबलला सांगतो, बाहेर जाऊन थांबायचं आणि माझ्या पोरीचं जेवण होईपर्यंत कोणीच आतमध्ये आलं नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. जर का कोण आलं तर इथंच त्यांचे मुडदे पाडेल. माझी पोरगी आज खूप पोट भरून जेवणार आहे, त्याने किती दिवस झालं जेवली नसेल असं म्हणून त्यांनी कॉन्स्टेबलला बाहेर पाठवलेलं असतं. स्वतः महिपतने हातामध्ये चमचा घेतलेला आहे आणि महिपत म्हणतोय, बाळा आज मी तुला भरवतो, पोट भरून खा, काहीच काळजी करू नको असं म्हणून महिपत साक्षीला एक एक घास खाऊ घालतोय. आता थोडेच दिवस इथली गरम हवा बंद होणार, एसीची गारगार हवा तुला मिळणार, मऊ मऊ बिछाना मिळणार, मग त्याच्यावर तू शांतपणे झोपायचं असं तो साक्षीला समजावून सांगत आहे. आणि साक्षी त्याचं सगळं ऐकून घेत आहे. इकडे आता सायलीने सर्व मेनू सर्व केलेला आहे आणि ती म्हणते, आता मी वर चाललेले आहे, कारण अर्जुन सरांना मला जेव घालायचा आहे असं म्हणून अर्जुन सरासाठी बनवलेला मेनू घेऊन ते आता वर जात आहे. तेव्हा प्रिया तिला पाहते आणि म्हणते, ही जरा जास्तच नाटकं करायला लागलेली आहे, हिचा कायमचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे, हिचे दात हिच्याच घशात घालणं गरजेचं आहे. आता काय करता येते का बघूया असा विचार ती करते आणि आता प्रिया तिच्या रूमकडे चाललेली आहे. तर इकडे
प्रतिभाने मात्र स्वतःचा दरवाजा बंद करून घेतलेला आहे. बाहेरून नागराज जोरजोरात वाजवतोय, पण ती मात्र काही केल्या दरवाजा उघडत नाहीये. कारण तिला आठवतंय ते म्हणजे तिने फुलदाणीमध्ये छान अशी लाल गुलाब सजवून ठेवलेले होते आणि ती फुलदाणी छान दिसावी अशी करून ठेवलेली होती. पण नालायक प्रियाने मात्र ते बदललेलं असतं आणि त्यामध्ये काटेरी झुडपं आणून लावलेले असतात आणि तेव्हा हे सगळं पाहिल्यावर प्रतिमाला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं. प्रिया तेवढ्यावरच थांबत नाही, तर प्रिया म्हणते, "आजकाल आहे ना, तुम्ही खूपच विसरायला लागलेले आहात. मागच्या वेळेस देखील स्वयंपाक केला नव्हता, तरी तुम्हाला असं वाटलं की स्वयंपाक केलेला होता आणि आता तुम्ही इथं काटेरी झुडपं लावलेत आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही इथं गुलाब लावलेले आहेत. तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी फरक पडायला लागलेला आहे. तुमच्या गोळ्या बहुतेक संपलेल्या आहेत. तुम्ही आजारी पडलेला आहात," असं म्हणून तिचं खच्चीकरण ती करायला लागलेली आहे. प्रियाच्या अशा वागण्यामुळे प्रतिमा मात्र पुरती खचून गेलेली आहे आणि ती दरवाजा लावून आतमध्ये बसलेली आहे. नागराज जोरजोरात दरवाजा वाजवतोय. त्याची बायको देखील दरवाजा वाजवते, पण ती मात्र दरवाजा उघडत नाही. तेवढ्यात रविराज येतो आणि दोघेही त्याला सांगतात की प्रतिमानं स्वतःला आतमध्ये कोंडून घेतलेलं आहे आणि ती काही केल्या दरवाजा उघडत नाहीये. तेव्हा रविराज देखील चिंतातूर होतो आणि म्हणतो, "असं कसं काय? काय झालेलं आहे? कोण काय बोललंय का तिला?" तेव्हा ते म्हणतात, "काहीच बोललेलं नाहीये. तिनेच असं दरवाजा बंद करून घेतलेला आहे." रविराज आता स्वतःच दरवाजा वाजवायला लागतो आणि तिला बाहेर बोलवतो. "मी आलेलो आहे, दरवाजा उघड," असं म्हणतो. तरी देखील प्रतिमा मात्र दरवाजा उघडत नाही. शेवटी तो, "तुला सायलीची शपथ आहे," असं म्हणतो. तेव्हा मात्र ती पटकन येते आणि दरवाजा उघडते. तो तिला विचारतो, "नक्की काय झालंय? असं स्वतःला का कोंडून घेतेस? काय प्रॉब्लेम आहे? आमच्याशी बोलशील का? सांगशील का काय झालंय ते?" असं म्हणून रविराज तिला बोलायला सांगत आहे, पण ती मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा नागराजची बायको मात्र त्याला सांगते, की हे सगळं प्रियामुळे झालेलं आहे. जेव्हापासून प्रिया ह्यांना बोललेल्या आहे ना, तेव्हापासून हे असा दरवाजा बंद करून बसलेले आहेत. तेव्हा रविराज विचारतो, "प्रिया तुला काय बोलले ना, ते मला सांग." आता प्रतिमा त्यांना सांगणार आहे, की प्रिया नक्की काय बोलली आहे. इकडे प्रताप आणि कल्पना दोघेही जेवायला आलेले आहेत आणि टेबलवरचा मेनू पाहून त्यांना खूपच आनंद झालेला आहे. चिंच गूळ घातलेली आमटी, त्याचबरोबर गरमागरम मसाले भात केलेला आहे. ते विमलला म्हणतात, "अरे वाह विमल, आज स्वयंपाक तर खूपच छान केलेला आहे." तेव्हा विमल सांगते, "हो, स्वयंपाक खूप छान केलाय, पण तो मी केलेला नाहीये, तो सायलीने केलेला आहे." हे ऐकल्यावर ते दोघेही शांतच बसतात आणि विमल अजून बोलणार असते, तेवढ्यात तिला कल्पना म्हणते, "मला कोणाचीही स्तुती ऐकायची नाहीये." तर इकडे प्रिया अश्विनकडे आलेली आहे आणि ती मुद्दाम त्याला उचकवत आहे. ह्या सायली अर्जुनचं काहीतरी करावंच लागणार आहे, कारण ते आपल्याला खूपच पाण्यात बघत आहेत आणि त्या दोघांचा बंदोबस्त या घरामध्ये फक्त तूच करू शकतो, असं म्हणून ती त्याला रागाला घालत आहे आणि तो देखील तिच्या बोलण्यावर भाळून तो रागाला जात आहे. "तू म्हणतीस ते बरोबर आहे. हे आपल्याला खूपच पाण्यात पाहू लागलेले आहेत. तू म्हणती तसं मीच काहीतरी केलं पाहिजे," असं तो म्हणतोय आणि प्रिया त्यांच्या विरोधात भडकवते आणि तो देखील त्यांच्या विरोधात भडकत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे आता सायलीने अर्जुनचा आवडता मेनू बनवून आणलेला आहे आणि तो त्याला सर्व करते आहे. पण अर्जुनला मात्र खाण्याची इच्छा नाहीये. तो मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा ती म्हणते, "माझ्यावर तुम्ही रुसला आहात का?" अर्जुन मात्र काहीच बोलत नाही. तो म्हणतो, "मला काहीच बोलायचं नाहीये." तेव्हा सायली म्हणते, "जेवायचं तर असेल ना?" तो म्हणतो, "मला जेवायचं देखील नाहीये." तेव्हा ती सांगते, "तुमचा आवडता मेनू, तुम्हाला जो आवडतो तो बनवलेला आहे. हां, पण कदाचित बहुतेक या खिरीमध्ये मी ओलं खोबरं घालायचं विसरले वाटतं." तेव्हा तो म्हणतो, "शक्यच नाही. माझा पदार्थ तुम्ही परफेक्टच करणार हे मला माहीत आहे." आणि तो देखील स्मितहास्य करतो आणि त्यावेळेस सायली देखील स्मितहास्य करते. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, की सायली आणि अर्जुन यांनी घरामध्ये छान असं कॅन्डल लाईट डिनर करायचं प्रयोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते डिनर करत आहेत आणि एकमेकांना भरवत देखील आहेत. तर इकडे दामिनी देशमुख पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहे, कारण महिपतच्या मुलीला मारहाण झालेली आहे आणि त्यामुळं जाब विचारण्यासाठी ती तेथे गेलेली आहे. ती पोलिसांना म्हणते, "माझ्या अशिलाला तुम्ही मारू शकत नाहीत आणि ज्या कॉन्स्टेबलनं मारलेला आहे त्याला आता चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. त्याचबरोबर निलंबनाला देखील सामोरे जावं लागणार आहे." अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.